व्हेरी गुड. दुधी भोपळ्याचे ढोकळे आपण तयार करून घेतलेले पण अजून झालेली नाहीये कृती, अजून बाकी आहे. काय करायचं आता? फोडणी द्यायची आपल्याला. फोडणी द्यायची. बरं, तेल गरम झालंय? झाले गरम? हो. बरं, काय लागणार आहे आता पुढे? मला हिंग, मोहरी. बरं, आता आपण आपल्याला ह्याच्यावर घालायची आहे, ढोकळ्यावरती घालायची फोडणी. बरं, वा वा, हा हा हा, खमंग ढोकळे तयार झालेले आहेत. फॅन्टास्टिक. चला, आणि ह्याचं काय काम आहे? पण हे आपल्याला गार्निशिंगला लागणार आहे. तिन्ही गोष्टी? हो. कोथिंबीर, खोबऱ्याचं किस आणि तीळ. हो. चला, मग ढोकळे तयार झालेले आहेत. आम्ही त्याला छान गार्निश करून घेतो. तुम्ही लिहून घ्या दुधी भोपळ्याच्या ढोकळ्यांसाठी लागणारं साहित्य आणि कृती. दुधी भोपळ्याचा ढोकळा बनवण्याकरता लागणारं साहित्य: दुधी भोपळ्याचा किस, बेसन, गव्हाचं पीठ, किसलेलं खोबरं, तीळ, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, मोहरी, हिंग, हळद, तिखट, धणे जिरं पावडर आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये दुधी भोपळ्याचा किस घेऊन त्यामध्ये 1 वाटी बेसन, अर्धा वाटी गव्हाचं पीठ आणि आलं लसूण आणि मिरची पेस्ट घालून सर्व मिश्रण एकत्रित करून घ्यावं. त्यामध्ये हळद, तिखट, धणे जिरं पूड आणि मीठ घालून पुन्हा एकत्र करून घ्यावं. कुकरमध्ये भांडं ठेवून त्यावर एक प्लेट ठेवावी आणि त्यामध्ये दुधीचं एकत्रित मिश्रण घालून शिट्टी काढलेलं झाकण कुकरला लावावं. वाफवलेल्या दुधीचं मिश्रणाचे काप करून घ्यावे. फोडणी पात्रात तेल गरम करून त्यामध्ये हिंग आणि मोहरीची फोडणी करावी. ही फोडणी दुधीच्या ढोकळ्यांवर घालावी आणि कोथिंबीर, किसलेलं खोबरं आणि तीळ घालून गार्निश करून हे ढोकळे सर्व्ह करावेत.